नमस्कार मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयचा नव्यानं सुरू करण्यात आलेला EVSचा अभ्यासक्रम या घटकावरती आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, इयत्ता 4थी परिसर, 3री परिसर आणि 5वी परिसर या घटकावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता या घटकामधील कोणते मुद्दे वाचायचे आहेत आणि कोणते मुद्दे गाळायचे आहेत हे आपल्याला पाहायचे आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अचानक हा अभ्यासक्रम चेंज झाल्यामुळे तुम्हाला कोणता विषयाचा अभ्यास करू हे समजणे खूप कठीण झालं आहे। तर काही घाबरायची गरज नाही, कारण की आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। हा परिसर अभ्यास 25 मार्कासाठी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला बाकीच्या विषयात जरी अभ्यास झाला असेल तरी या घटकावर तुम्हाला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे। आणि हा महत्त्वाचा भाग म्हणजे आहे की हा फक्त आणि फक्त पाठांतराचा भाग असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पाठांतर करणे खूप गरजेचे आहे। या अगोदर आपण राष्ट्रीय प्रतीके या घटकाचा एक व्हिडिओ बनवून आपल्या YouTube चॅनलवरती सेंड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि त्यानुसारच आज परिसर अभ्यास मधील इयत्ता 4थी भूगोल या घटकावरती भरपूर असे नदी प्रणालीवरती प्रश्न आपण तयार केले आहेत। आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत आणि या घटकावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न नक्की पडणार आहेत, त्यामुळे हा घटकाचा अभ्यास तुम्ही नक्की करा। तर चला करूया आज आपण 4थी भूगोल महाराष्ट्र नदी प्रणाली या घटकावरती अभ्यास। तर यासाठी मी काय केलेले आहे, प्रथम प्रश्न तयार केले आहेत आणि त्यांचे उत्तर लिहिले, तर तुम्ही हे प्रश्न पाठच करून ठेवावे लागतील तुम्हाला। हा पाठांतराचा भाग महत्त्वाचा आहे। तर बघा, पहिला प्रश्न माझा आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? बघा, महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर उत्तर आहे आपलं तापी। आता ही तापी नदी आपल्याला कुठून वाहते असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर कुठून वाहते? तर महाराष्ट्रातील खचदरीतून ही नदी वाहते, हे लक्षात ठेवायचं आहे। प्रत्येक प्रश्नातून 1 किंवा 2 प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत। आता बघा, दुसरा प्रश्न आहे, तापी नदीचा उगम कोठे होतो? बघा, तापी नदीचा उगम कोठे होतो? तर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे सातपुडा पर्वतात होतो। तापी नदीचा उगम कोठे होतो? तर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे सातपुडा पर्वतात होतो। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे आपला, तापी नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेत होतो? बघा, तिसरा प्रश्न आहे आपला, तापी नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेत होतो? तर तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतरांगेत होतो, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहणारी नदी आहे? तापी नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते? तर ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते। म्हणजे तापी नदी कुठे वाहते? पूर्वेकडून पश्चिमेकडे। हे सोपे प्रश्न जरी वाटत असतील तरी परीक्षेमध्ये अवघड प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला या घटकाचा अभ्यास करायचा आहे। बघा, आता तापी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते, लक्षात ठेवायचं आहे। आणि अरबी समुद्रात कुठे जाऊन मिळते? तर खंबातचे आखात या ठिकाणी जाऊन मिळते, हे लक्षात ठेवायचं आहे। सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर हे सुरत हे शहर तापी नदीच्या काठी आहे, हे लक्षात ठेवा। आता बघा, आपण हे तापी नदीचे किती प्रश्न पाहिलेत? 6-7 प्रश्न आपण तापी नदीचे पाहिले, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तापी नदी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे। आता पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? पुढचा प्रश्न काय आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो, लक्षात ठेवायचं आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गोदावरी आहे। आणि गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर त्र्यंबकेश्वर येथे। त्र्यंबकेश्वर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात असले पाहिजे। तर त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। गोदावरी नदीच्या लांबीचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतामध्ये दुसऱ्या लांबीच्या नदी कोणती? तर भारतामध्ये गोदावरी नदी ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे। तर लांबीमध्ये गोदावरी नदी सर्वात
दुसऱ्या क्रमांकावर भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। त्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत विचारले जाऊ शकते, त्यामुळे भारतामध्ये कितव्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये कितव्या क्रमांकावर आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा या नावाने ओळखले जाते। लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, दक्षिण गंगा या नावाने कोणत्या नदीला ओळखले जाते? तर उत्तर येऊ शकते गोदावरी नदी। प्रत्येक प्रश्न हे उलटसुलट करून ह्याचे प्रश्न तयार करायचे आहेत तुम्ही, त्यामुळे तुम्हाला लक्षात राहतील किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न असतील तेवढे पाठ केले तरी सुद्धा तुमच्यासाठी भरपूर असणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात? गोदावरी नदीला तिची लांबी व पवित्रतेमुळे तिला दक्षिण गंगा असे म्हणतात। बघा, आता मी मगाशी काय म्हटले होते की दक्षिण गंगा गोदावरी नदीला म्हणतात, परंतु का म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे। तर का म्हणतात? तर गोदावरी नदीला तिची लांबी व पवित्रतेमुळे तिला दक्षिण गंगा असे म्हणतात। आता पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? बघा, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? तर 282 किलोमीटर ही कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे। लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र आणि भारत वेगवेगळं असतं। पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? आता कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो। त्यानंतर कृष्णा नदीची एकूण लांबी किती? म्हणजे आता एकूण लांबी म्हणजे किती? भारतामधील लांबी म्हणजे उगमापासून शेवटपर्यंत तर कृष्णा नदीची एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। महाराष्ट्रातील किती आहे? 282 किलोमीटर आणि एकूण किती आहे? 1400 किलोमीटर, हे लक्षात ठेवायचं आहे। कृष्णा नदीचे महाराष्ट्रातील खोरे क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती आहे? तर कृष्णा नदीचे महाराष्ट्रातील खोरे क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती आहे? तर 22.6% आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर बघा, कृष्णा नदीच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या कोणत्या? आता बघा, कृष्णा नदीच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या, तर नद्या उपनद्या यावरती घटकावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो। तर कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत वेण्णा, कोयना, पंचगंगा, दूधगंगा आणि येरळा, या 5 नद्या काय आहेत? उपनद्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? आता भीमा नदी कुठे वाहते? तर सोलापूर जिल्ह्यात वाहते, परंतु तिचा उगम कुठे होतो? पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर या सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये होतो। लक्षात ठेवायचं आहे, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर या सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये होतो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? आता बघा, लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? तर मग अशी आपण प्रश्न पाहिला होता की तापी नदी कोठून कुठे वाहते? तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, हे पाहिले होते। त्याबरोबर नर्मदा व तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, हे लक्षात ठेवायचं आहे। तापीला जोड आहे, नर्मदा या 2 नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ठाणे, पालघर या जिल्ह्यातून वैतरणा नदी वाहते, लक्षात ठेवायचं आहे। भरपूर नद्यांची नावे आहेत, तर वैतरणा नदी ही ठाणे, पालघर या जिल्ह्यातून वाहते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, उत्तर कोकणातील महत्त्वाची नदी कोणती आहे? आता उत्तर कोकणातील महत्त्वाची नदी कोणती आहे? तर वैतरणा ही नदी उत्तर कोकणातील महत्त्वाची आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। वैतरणा नदीचा उगम कोठे होतो? तर वैतरणा नदीचा उगम कोठे होतो? नाशिक जिल्ह्यात होतो, लक्षात ठेवायचं आहे। नाशिक जिल्ह्यात अजून कोणत्या नदीचा उगम होतो? तर गोदावरी नदीचा नाशिक जिल्ह्यामध्ये उगम होतो। आता गोदावरी नदीच्या दक्षिण वाहिनी उपनदीचे नाव काय आहे? आता बघा, गोदावरी नदीच्या दक्षिण वाहिनी उपनदीचे नाव काय आहे? लक्षात ठेवायचं आहे, दक्षिण वाहिनी शब्द लक्षात ठेवायचे आहेत। तर गोदावरी नदीच्या दक्षिण वाहिनी उपनदीचे नाव आहे प्राणहिता। मग आता प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्राणहिता कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्राणहिता ही गोदावरी नदीची उपनदी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। गोदावरी नदीच्या डाव्या तीरावरील उपनद्या कोणत्या? आता डाव्या तीरावरील सांगितलं आहे, म्हणजे उत्तर तीरावरील म्हणजे दिशा सांगितली आहे। तर कादवा, शिवना, दुधना, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती आणि सबरी। बघा, लक्षात ठेवा, गोदावरी नदीच्या उपनद्या असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा उत्तर दक्षिण सुद्धा विचारलं जाऊ शकतं। आता पुढचा बघा, गोदावरी नदीच्या उजव्या म्हणजे दक्षिण तीरावरील उपनद्या कोणत्या आहेत? प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा,
यासुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत। या गोदावरी नदीच्या पूर्णपणे उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत। त्यानंतर बघा, प्राणहिता नदीला कोणत्या दोन नद्याचा संगम म्हटले जाते? तर प्राणहिता नदीला वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम म्हटले जाते। लक्षात ठेवा, गोदावरी नदीची उपनदी कोणती आहे? प्राणहिता। आणि प्राणहिता या नदीला कोणत्या दोन नद्यांचा संगम म्हटले जाते? तर वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्याचा संगम म्हटले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशाची नैसर्गिक सीमा तयार करते? बघा, कोणती नदी महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशाची नैसर्गिक सीमा तयार करते? तर नर्मदा नदी ही महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशाची नैसर्गिक सीमा तयार करते। गिरणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गिरणा नदी ही तापी नदीची उपनदी आहे। हे लक्षात ठेवा, गिरणा नदी ही तापी नदीची उपनदी आहे। तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? बघा, तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 208 किलोमीटर आहे। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 208 किलोमीटर आहे। वैनगंगा आणि वर्धा यांचा संगम कोठे होतो? तर वैनगंगा आणि वर्धा यांचा संगम कोठे होतो? गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा सिरोंचा तालुका येथे होतो। लक्षात ठेवायचं आहे, वैनगंगा आणि वर्धा यांचा संगम कोठे होतो? तर गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा सिरोंचा तालुका येथे होतो। तर प्राणहिता नदी कोणाला जाऊन मिळते? तर प्राणहिता नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, प्राणहिता नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते। आता पैनगंगा, इथं वरती काय होतं? वैनगंगा होतं, खाली काय आहे? पैनगंगा। हे लक्षात ठेवायचं आहे, वैनगंगा आणि पैनगंगा मधला फरक। पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? तर पैनगंगा नदीचा उगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेमध्ये होतो। लक्षात ठेवायचं आहे, पैनगंगाचा उगम कोठे होतो? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेमध्ये होतो। पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पैनगंगा नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, पैनगंगा नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे। महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांची लांबी कशी असते? महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांची लांबी कशी असते? अतिशय आखूड असते। हे लक्षात ठेवा। कोकणातील नद्यांचा उगम कोठे होतो? आता सह्याद्री पर्वतात कोकणातील नद्यांचा उगम होतो आणि त्या कुठे जातात? तर त्या अरबी समुद्राला मिळतात। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कोकणातील नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतात होतो व त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात। कोयना नदीचा उगम कोठे होतो? तर कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। तुम्हाला नद्या, प्रमुख नद्या, उपनद्या आणि त्यांचा उगम हे पूर्णपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तर कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी आहे। कोयना नदीवर कोणते धरण आहे? लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं पॉईंट आहे। कोयना धरण हे कोयना नदीवर बांधण्यात आलेले आहे। तर कोयना नदीवर कोणते धरण आहे? तर कोयना धरण आहे, हे लक्षात ठेवा। आता बघा, कोयना धरणातून तयार होणाऱ्या जलाशयाला काय म्हणतात? तर कोयना धरणातून तयार होणाऱ्या जलाशयाला काय म्हणतात? शिवसागर असे म्हणतात। कोयना धरणातून तयार होणाऱ्या जलाशयाला काय म्हणतात? शिवसागर। वेण्णा हे कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वेण्णा ही कृष्णा नदीची उपनदी आहे। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। कोयना सुद्धा कृष्णा नदीची उपनदी आहे, हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। महाराष्ट्राची भाग्यरेषा कोणत्या नदीला म्हटले जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राची भाग्यरेषा कोणत्या नदीला म्हटले आहे? तर कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटले आहे। मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? बघा, मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावरती कोणते शहर वसले आहे? तर पुणे शहर वसलेले आहे मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर। गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 668 किलोमीटर आहे। लक्षात ठेवायचे, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 668 किलोमीटर आहे। गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? 1465 किलोमीटर गोदावरी नदीची एकूण लांबी आहे। गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्र व्यापलं आहे? तर गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 49% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि हे सर्वात मोठे क्षेत्र आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे। दूधगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर दूधगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे। दूधगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर दूधगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे।
इंद्रावती नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर इंद्रावती नदी महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात वाहते, हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. भीमा नदीची उपनदी कोणती आहे? तर भीमा नदीची उपनदी आहे सीना नदी. भीमा नदीची उपनदी आहे सीना नदी. सीना नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? सीना नदी ही अहिल्यानगर या जिल्ह्यात उगम पावते, लक्षात ठेवायचं आहे. तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या उत्तर भाग खानदेशामध्ये आहे, लक्षात ठेवा. तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर उत्तर भाग खानदेशामध्ये आहे. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? तर मुलताई मध्य प्रदेश सातपुडा पर्वतरांगेत होतो. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? तर मुलताई मध्य प्रदेश सातपुडा पर्वतरांगेत होतो. मांजरा नदीचा उगम कोणत्या पठारावर होतो? तर मांजरा नदीचा उगम बालाघाटचे पठार या पठारावर होते, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मांजरा नदीचा उगम कोठे होतो? तर बालाघाटचे पठार या डोंगरावरती होतो, पठारावरती होतो. मांजरा नदीचा उगम कोठे होतो? मांजरा नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बालाघाटच्या पठारावर होतो. मांजरा नदीचा उगम कोठे होतो? तर मांजरा नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरावर होतो, लक्षात ठेवा. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. मांजरा नदी कोणाची उपनदी आहे? मांजरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे, हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. मांजरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे, हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरे कोणत्या नदीचे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरे कोणाचे आहे? नर्मदा नदीचे आहे. आपण मोठे पण खोरे पाहिले आणि लहान पण खोरे पाहिलेले आहेत. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नदी प्रणाली म्हणजेच महाराष्ट्रातील नदी प्रणाली या घटकाचा अभ्यास केलेला आहे. हळूहळू आपण इतिहास, भूगोल, विज्ञान या सर्व घटकांचा अभ्यास आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तर आपले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.